मित्रांनो नमस्कार. आपण पाहतात पुणे PCMC न्यूज 24 लाईव्ह. अर्थातच मी हरीश शर्मा, मुख्य संपादक. आज आपण आलेलो आहोत खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड येथे. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष श्री अभयजी सावंत यांची आज आपण खडकीच्या भेडसावणाऱ्या प्रश्नावर चर्चा यांच्याशी करणार आहोत. तर आपण यांना काही खडकीच्या विषयावर ज्वलंत प्रश्नावरती आपण यांना चर्चा करणार आहोत. या चर्चेमधून नक्कीच काहीतरी मार्गदर्शन मिळेल आणि खडकीकरांना दिलासा मिळेल. तर आपण अभयजी नमस्कार. नमस्कार. मी हरीश शर्मा, पुणे PCMC न्यूज 24 लाईव्ह. आपले आमच्या चॅनलवरती स्वागत आहे. तर मला काही प्रश्न विचारायचे आहेत. सर्वप्रथम तुमचं उपाध्यक्षपदी हे तिसरी वेळ आहे मला वाटतं. हो, तिसरी वेळ. तर आपलं अभिनंदन. 3 वेळा आपण खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डावर उपाध्यक्ष म्हणून निवडून आलात. आणि आपल्या कार्यकाळामध्ये सध्या गेल्या 15 वर्षापूर्वी बरीच वर्ष कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका झाल्या नव्हत्या. बरोबर. त्याच्यानंतर 2000 मला वाटतं 7 मध्ये निवडणूक झाली. 2015ला 8ला झाली इलेक्शन झाली. हा, म्हणजे 2007ला इलेक्शनची प्रक्रिया सुरुवात करण्यात आली आणि 8ला इलेक्शन झाले. तर निवडून त्यावेळेस त्याच्यानंतर मला वाटतं परत कोरोनामुळे काही वर्ष निवडणूक प्रक्रिया लांबवली आणि त्यामुळे खडकीचे अनेक प्रश्न त्यामध्ये रखडले. प्रशासक बसल्यामुळे खडकीची कामं झालेली नाहीत. पुन्हा मला वाटतं 2015 मध्ये निवडणूक झाली आणि 15 नंतर आता 22 नंतर निवडणूक व्हायला पाहिजे आणि अजून निवडणूक झालेली नाही. अच्छा, तर मला सांगा, तुम्ही तुमच्या कार्यकालामध्ये खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डासाठी असे नागरिकांना उपयोगी अशी कोणती कार्य केली आहेत जे तुम्ही मुद्देसूद सांगू शकता? सर्वप्रथम खडकीकरांना नमस्कार आणि हरीशजी आपलं अभिनंदन करतो. तुम्ही माझा आलात आणि माझी मुलाखत घेता आणि खडकीच्या प्रश्नावरती आपण चर्चा करतोय. तुम्ही मुलाखतपेक्षा आपण चर्चा म्हणू. सगळ्यात महत्त्वाचं, मी 2017 मध्ये उपाध्यक्ष झाल्यावरती खडकीमध्ये कॅन्टोन हॉस्पिटलमध्ये गर्भवती महिलांसाठी अत्याधुनिक एक सेक्शन चालू केलं. त्याचं आपण भूमिपूजन म्हणून त्याच काळात ते आपण पूर्णही केलं. त्याच काळात आपण कर्नल भगत शाळेची नवीन इमारतीचं उभारणी केली, जी इंग्लिश मिडियम शाळा आहे. कारण खडकीत इंग्लिश शिकणारी आपली स्वतःची सरकारी एक पण शाळा होती, ती आपण निर्माण केली. त्याची विद्यार्थी संख्या वाढत होती, त्यासाठी इमारत अपुरी पडत होती. त्या इमारतीत आपण त्यावेळेला ती इमारत उभी केली. हे एक मोठं काम केलं. आणि त्याच काळात आपण खडकी कॅन्टोन्मेंटच्या सर्व स्मशानभूमीत गॅस क्रिमेडियमचं मोठं काम केलं, जे करोनाच्या काळात खूप कामाला आलं. ईस्ट खडकी असं आणि वेस्ट खडकी दोन्हीकडे आपण गॅस क्रिमेडियम बसून घेतलं. ही 2 मोठी कामं आपण त्या काळात केली. अशी ही 2-3 मोठी कामं माझ्या काळात त्यावेळेला झाली. खूप छान. आणि मला एक नागरिकांना सर्वात जास्त भेडसावणारा प्रश्न म्हणजे रस्ते. आज खडकी कॅन्टोन्मेंटचे रस्ते अर्थातच खूप चांगल्या कंडिशन मध्ये आहेत. आणि कारण मला आठवतंय की 15 वर्षापूर्वी जी अवस्था होती खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रस्त्यांची, गाडी चालवणं अवघड होतं. पण सध्याची परिस्थिती खडकी कॅन्टोन्मेंटची चांगली आहे. त्यामुळे तुमचं धन्यवाद. तुमच्या कार्यकाळामध्ये हे रस्ते झालेले आहेत. आणि एक प्रश्न आहे, खडकीमध्ये कचरा समस्या ही मोठ्या प्रमाणात आहे. नागरिकांच्या नेहमी तक्रारी असतात. कचरा संकलन किंवा कचरा दारोदारीत उचलला जातो. मात्र खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या घंटा गाडी हे प्रत्येक ठिकाणी पोहोचत नसल्यामुळे नागरिक कचरा रस्त्यावर टाकतात. परिणामी खडकीमध्ये सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य दिसत आहे. तर आपण एवढा खर्च करतो कॅन्टोन्मेंट बोर्ड सफाईसाठी. स्वच्छ सर्वेक्षणात मला वाटतं आपल्या खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाला 2 ते 3 वेळा पारितोषिकही मिळालं आहे. 6वा-7वा नंबर. हा, 6वा-7वा जगामध्ये, भारतामध्ये 62 कॅन्टोन्मेंट मध्ये आपला 7वा क्रमांक येणं म्हणजे मोठी गोष्ट आहे. पण दुर्दैव असे आहे की सध्या खडकी कॅन्टोन्मेंटची घंटागाडी दारोदारी पोहोचत नाही. नागरिकांच्या खूप मोठ्या समस्या आहेत. त्यामुळे परिणामी रस्त्यावर, गल्लीबोळ्यात, वाड्या वस्त्यांमध्ये कचऱ्याचे साम्राज्य पसरत आहे. यावर तुम्ही काय उपाययोजना कराल आणि तुमचं नियोजन कसे असेल किंवा बोर्डाकडून काय पुढची दिशा काय असणार आहे?
अरिजित प्रश्न चांगला आहे. कचरा ही समस्या सर्वत्र सगळ्यांना भेडसावणारी मोठी समस्या आहे. आत्ता आपण घंटागाडी आहे, तुमचं म्हणणं बरोबर, घंटागाडी आपल्या काही गल्लीबोळात छोट्या असल्यामुळे त्यांच्या दारात पोहोचत नाही. पण घंटागाडी सकाळी एक ठराविक वेळेला सगळीकडे जाते. पण काही लोकांना ती अजून सवय पडली आहे की गाडीत कचरा घंटागाडीतच टाकायचा. ते अजून सुद्धा जुन्या पद्धतीने आपली की कचरा कुंडीत कचरा टाकायचा ही पद्धत अवलंबतात. तर माझी लोकांना आव्हान आहे, तुम्हाला घंटागाडी येत नसेल तर तुम्ही आमच्या समाधानाला कंप्लेंट करू शकता की बाबा आमच्याकडे गाडी येत नाही किंवा काही इतर समस्या आहे. पण लोकांनी पण यात एक लोकचळवळ उभी करायला पाहिजे, लोकचळवळ उभी राहिली पाहिजे. कारण की मोदी साहेबांनी एवढं मोठं स्वच्छता अभियान राबवलं, स्वच्छतेवरती अवेअरनेस आणला मोदी साहेबांनी. भारतीय जनता पक्षाने कचऱ्यावरती खूप काम करतात आहेत की जेणेकरून आपला, आणि काय आहे अजून आपल्याला एक कळत नाही की आपला कचरा जसा आपण घरातला कचरा झाडून बाहेर रस्त्यावर टाकतो, तो जर साठवून व्यवस्थित बाहेर व्यवस्थित दिला तर येईल. पण आपला कचरा दुसऱ्या एका दारात टाकायचा ही एक लोकांची थोडी सवय अजून बदलायला पाहिजे. तर आपल्याला याच्यात कचऱ्याचं प्रबोधन करायला लागणार आहे. वेळोवेळी चांगलं प्रबोधन करून लोकांना समजून लागलं बाबा कचरा सकाळी घंटागाडीत द्या, समजा एका दिवशी नाही आली तर तो तुम्ही साचवून ठेवा, दुसऱ्या दिवशी गाडीत द्या. असं बोलत नाही गाडी आम्ही तेवढंच अपडेट असत. आता आपण घंटागाड्या जवळपास 10 ते 12 घंटागाड्या आपल्या विविध भागात फिरतात. काही ठिकाणी आपले स्लममध्ये घंटागाडी जाऊ शकत नाही कारण की अरुंद गल्ले आहेत, 2 फूट 3 फूट, त्यात घंटागाडी जाऊ शकत नाही. त्या ठिकाणी आपण वेगळं नियोजन करायचा प्रयत्न चालला आहे की बाबा ती छोटी गाडी तयार करून त्यांच्या इथं जाईल कसं, हे पण नियोजन चाललेलं आहे बोर्डाचं. पण सगळ्यात हे सगळं करताना ह्यात लोकांचा सहभागही तेवढाच महत्वाचा आहे की लोकांनी बाबा सकाळी उठलं की कचरा साठवून तो घंटागाडीतच द्यायला पाहिजे. तो मानसिकता तयार व्हायला पाहिजे. त्यासाठी आपल्या सर्व पक्षाला, आपल्या सगळ्या बातमीदार चॅनल्सला माझं आव्हान आहे की ह्यात एक चांगलं प्रबोधन आपल्याला करायला लागणार आहे. आणि त्यासाठी जे काही बोर्डाकडे सहकार्य करायला लागेल ते आम्ही बोर्डाच्या वतीने प्रश्न आम्ही करायला तयार आहोत. नक्कीच. तर खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड कचऱ्याच्या समस्येसाठी कार्य करत आहेत, मात्र नागरिकांनी त्याला प्रतिसाद दिला पाहिजे. नागरिकांनी उघड्यावर कचरा न टाकता कचरा घंटागाडीतच टाकावे. कचरा कुंडी मुक्त खडकी हे कॅन्टोन्मेंट बोर्डाने जाहीर केलेले आहे आणि त्या दिशेने कार्यही करत आहे. मात्र काही लोकांची मानसिकता अजूनही तीच आहे की तिथे कचरा कुंडी होती आणि मी कचरा तिथेच टाकणार, म्हणजे ते उघड्यावर कचरा टाकत आहेत. यासाठी जनजागृती करण्यासाठी अभय सावंत यांनी सांगितलेलं आहे. आणि अभयजी, पुढचा प्रश्न माझा असा असेल, आपल्या खडकीने देशासाठी मोठमोठे खेळाडू दिलेले आहेत. धनराज पिल्ले असो, बाबू निमल असो, किंवा अजून आता ताजं उदाहरण म्हणजे आपले कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कर्मचारी, सफाई कर्मचारी सचिन शिराळे, त्यांनी मॅरेथॉनमध्ये देशासाठी त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे थायलंडमध्ये. तर अशा म्हणजे कोळशात हिरा असतो ही जी म्हण आहे ती खडकीची आहे आणि खडकीचं मोठं योगदान आहे देशासाठी. तर आपण त्या गरीब तुमच्या कर्मचारीच आहे, तर त्या कर्मचारीसाठी तुम्ही पुढचं नियोजन काय असेल किंवा त्याला पुढं त्याची बढती व्हावी किंवा त्याला प्रोत्साहन देण्यासाठी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड वैयक्तिक किंवा तुमच्या माध्यमातून तुम्ही काय संदेश द्याल? ऍक्च्युली खडकी कायम क्रीडानगरी म्हणून ओळखली जाते. खडकीचं आम्ही आत्ता एक चांगलं अत्यावत क्रीडांगण करण्याचा आमचा मानस आहे. माननीय आमदार सिद्धार्थजी शिव यांच्या आमची दोनदा याच्यावर चर्चा झाली की आमदार साहेबांच्या निधीतून कसं एक अद्ययावत क्रीडांगण म्हणजे एखादं खेळात चांगलं मैदान कसं उपलब्ध येईल यासाठी आमदार साहेब खूप प्रयत्नशील आहेत. याच्यावर दोनदा आमच्या बैठक झाल्यात. अजून त्यावरती आमचा दृष्टीपथात निर्णय आलेला नाही, पण भविष्यात मी एवढं सांगेल की आमदार सिद्धार्थ शिव यांच्या माध्यमातून खडकीत एक चांगलं क्रीडांगण आम्ही नक्की निर्माण करू, हे तुम्हाला मी आश्वस्त करतो. आणि आत्ता जो आमचा खेळाडू, जो आत्ता खडकीचा खेळाडू, आमच्या कॅन्टोन्मेंटचा खेळाडू ज्यांनी चांगली पदकं मिळवली, त्याच्यासाठी आम्ही येत्या बोर्डात मी ठराव मांडणार की ह्याला विशेष त्याचं अभिनंदन करून ह्याला वरच्या पोस्ट कशा देता येतील आणि त्याला खेळासाठी जास्तीत जास्त सुखसुविधा कशा उपलब्ध करून देतील हे नक्की आम्ही बोर्डात चर्चा करून त्याच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेऊ. तर आपण ऐकलात, अभय सावंत यांनी आश्वासन दिलंय की नक्कीच सचिन शिराळेसाठी ते योग्य पाऊल उचलून त्याला बढती कशी मिळेल आणि आपल्या देशाचा हिरा, खडकीचा हिरा असं आपण खडकीकरांनी त्याला संबोधलं आहे. त्याच्यासाठी खडकी कॅन्टोन्मेंट नक्कीच प्रयत्न करणार असं आश्वासन अभय सावंत यांनी दिलेलं आहे. पुढचा प्रश्न अभयजी तुमच्यासाठी असा असेल,
खडकी कॅन्टोन्मेंट अतिक्रमण मोठ्या प्रमाणात आहे. दर्गा परिसर असेल, टिकाराम जगन्नाथ चौक असेल किंवा महात्मा गांधी चौक असेल, स्टार ऑफ इंडिया चौक असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असेल, इतर प्रत्येक ठिकाणी आज पथारीवाल्यांनी अतिक्रमण केलेलं आहे. आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचं अतिक्रमण पथक आहे, मात्र ते फक्त नावापुरतं आहे असं नागरिकांच्या तक्रारी आहेत. तर मला असं वाटतं की यांना अभय का दिलं जातं, यावरती त्यांच्यावर ठोस कारवाई का होत नाही किंवा त्यांना पुनर्वसन का होत नाही. त्यांना लायसन्स देऊन किंवा त्यांचा सर्वे करून त्यांच्यासाठी काय प्रयत्न करून जे खरोखरच खडकीचे पथारीधारक आहेत त्यांना कायमस्वरूपी कुठेतरी त्यांचं नियोजन पुनर्वसन व्हावं अशी मागणी ते करत आहेत. तर यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाचं काय पुढचं काय प्रकल्प? हरीजी, चांगला प्रश्न विचारला तुम्ही. अतिक्रमण, खडकीतलं अतिक्रमण आम्ही वेळोवेळी काढायचा पुरेपूर प्रयत्न करतोय आणि चांगल्या पद्धतीने आम्ही हे करतो त्याला. म्हणजे आत्ता तुम्ही बघितलं असं आम्ही 2-3 मोठ्या ड्राईव्ह घेतल्या. पण काय होतं, ह्यात काही समाजविरोधी शक्ती वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात. मध्ये बोर्डावर त्यांनी मोर्चा आणला, पण मोर्चा आणण्याचं कारण काय बघ, आम्ही काय म्हणतो, रस्त्यात कुठेही तुम्ही बसू नका. आत्ता आणि बोर्डाने एक नवीन धोरण जाहीर केलं. आत्ता बोर्डाने नवीन पॉलिसी जाहीर केली की बोर्डाने फॉर्म वाटलेले आहेत. आत्ता 10 एप्रिलपर्यंत फॉर्म घ्यायची मुदत होती, त्यावर बोर्डाने स्पेसिफाई आम्ही झोन तयार करतोय, हॉकर झोन. त्याच्या सोडून आम्ही इतर सगळीकडे कारवाई करायचं आमचं नियोजन चाललेलं आहे. पण त्याने आम्ही सर्वे केला आहे किती हॉकर्स आहेत, काय आहेत, आणि आम्ही नवीन लायसन म्हणजे जुन्यांना नवीन ह्याच्यात बसवलं. आणि आमचं धोरण आहे की खडकीकरांनीच त्या ह्याच्यात बसावं. त्यांनी डोमेसेल मेंबर्स आम्ही सर्व अटी शर्ती दिलेल्या आहेत. त्यात आता फॉर्म वाटप झालेत. फॉर्म भरायची मुदत 31 मे पर्यंत आहे. फॉर्मचं मग स्क्रुटिनी होऊन या 2-3 महिन्यात आम्ही अतिक्रमण म्हणजे अतिक्रमण मुक्त खडकी करायचं आमचं नियोजन आहे. आणि 100% आम्ही याच्यात हे करणार आणि आम्ही कुठल्याही दबावाला तिथं बळी पडणार नाहीये. आणि आम्ही ठरलेले, आम्हाला लोकांच्या रोजीरोटीवरती पाय द्यायचा नाही, पण रोजीरोटी तुमची करताना नागरिकांनाही त्रास होता कामा नये, हेही महत्वाचंच आहे तेवढं. म्हणजे मला माहिती आहे की तिथं ज्या पथारी बसतात तर त्यांनी दिवसभर धंदा केला तर संध्याची चूल पेटली ही मला जाण आहे. पण त्यांची चूल पेटताना इतर नागरिकांनाही त्रास होऊ नये याचाही खडकीकॅन्टोन्मेंट विचार करेल. आणि आम्ही स्पेसिफाय झोन तयार करतोय. आम्ही कोणालाही उघड्यावर आणणार नाही, पण अतिक्रमणही ठेवणार नाही, हे आमचं नियोजन चाललेलं आहे. आणि अतिक्रमणाचा अजून एक प्रश्न आहे अभयजी. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाची जागा आहे आणि त्याला काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी भाड्याने ती जागा डिपॉझिट घेऊन देतात अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. खडकीमध्ये अशी चर्चेला उदाहरण आलेलं आहे की बाबा दर्गा परिसर असेल, टिकाराम जगन्नाथ चौक इथे काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी काही पथारी धारकांना, ते परप्रांतीय असं मी म्हणू शकत नाही, परप्रांतीय जरी असेल तर त्यांना कुठेही नोकरी धंदा करण्याचा अधिकार आहे, मात्र कॅन्टोन्मेंट बोर्डाची जागा भाड्याने देणं हे कितपत योग्य आहे आणि याच्यावरती कॅन्टोन्मेंट बोर्ड कारवाई का करत नाही? जे व्यवसाय करतात बेकायदेशीर त्यांचा सर्वे करून त्याच्याबद्दल काही कारवाई करता येणार का? किंवा काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना कुठेतरी आळा बसेल अशी कुठली कॅन्टोन्मेंट बोर्डाची कारवाई होणार का, पोलिसांची मदत घेऊन किंवा इतर काही? आणि जे चांगलं आहे, आणि जे ऑलरेडी आपण पोलिसांना या बाबतीत CP साहेबांना पत्र पाठवलेलं आहे की बाबा ह्या अशा गोष्टी आमच्या कानावर येतात, त्याच्यावर आपण संयुक्त कारवाई करू. त्यासाठीच आम्ही पॉलिसी तयार करतो. एकदा आमचे हॉकर झोन फायनल झाले, त्या हॉकर झोनमध्ये आम्ही लायसन दिले, त्याच्या व्यतिरिक्त कोण दिसला तर आम्ही 100% कारवाई करणार. येत्या 2 ते 6 महिन्यात ह्यावर तुम्हाला नक्कीच चांगलं वेगळं चित्र दिसेल. आणि या बाबतीत प्रशासन कठोर राहणार आहे, कुठलीही दयामाया करणार नाही. आणि जसं तुमच्या कानावर आमच्या कानावर येत की कॅन्टोनला 4,000 रुपये न भरता काही गुंड प्रवृत्तीची लोक त्यावर पैसे करून तिथनं गुन्हेगारी वाढतीये हे आम्हाला माहिती आहे. आम्ही प्रशासनाने पोलिसांच्या निर्देशांवर दिले. CP साहेब बैठक झालेली आहे, मध्ये DCP साहेबांचा राऊंड झालेला आहे. काही संघटनांनी DCP साहेबांना आणि CPना निवेदन पण दिलेले. येत्या काळात नक्की याच्यावर काय जोरदार कारवाई होईल. फक्त त्यांची अडचण अशी की आम्ही झोन डिक्लेअर केले आणि आमचे स्पेसिफाय आमचे नंबर्स डिक्लेअर झाले, मग आम्ही याच्यावरती अजून कडक कारवाई करू. काही आमच्या पुणे PCMC न्यूज चॅनेलकडे काही नागरिकांच्या तक्रारी येतात की खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये बेकायदेशीर पार्किंग, म्हणजे एखादा व्यक्ती दापोडीत राहतो, बोपोडीत राहतो किंवा इतर ठिकाणी राहतो, त्याची 4 चाकी वाहनं म्हणजे अवजड वाहनं, ट्रक असो टेम्पो असो, ते खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड बिनधास्त निर्धास्तपणे आणून लावतात आणि ते एक महिना वाहने हलत नाहीत.
तर अशी काही ठिकाणं आहेत. सुरती मोल्लाचं एक ठिकाण आहे गणेश मंदिर समोर, तिथे अशी बेवारस वाहने, बेवारस नाही म्हणता येणार, म्हणजे कॅन्टोन्मेंट बोर्डाचा गैरवापर जागेचा. आणि इंदिरा कल्याण केंद्र समोर कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलच्या पाठीमागे एक मैदान आहे, जे की खेळाचं, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अखत्यारीत ते खेळाचं मैदान आहे. मात्र तिथं बेकायदेशीर मोठ्या प्रमाणात छोटे टेम्पो, मोठ्या गाड्या लावलेल्या असतात. यावर कॅन्टोन्मेंट बोर्ड कधीच कारवाई करत नाही. कधीतरी कॅन्टोन्मेंट बोर्डाची अतिक्रमण गाडी ती वाहने काढून घ्या, तेही काही कार्यक्रम असेल त्यावेळेस ते असं होतं. तर ह्याच्यावरती कॅन्टोन्मेंट बोर्डाने म्हणजे स्वयंघोषित पार्किंग या लोकांनी तयार केलेलं आहे. तर कॅन्टोन्मेंट बोर्डाचा महसूल बुडत आहे. याबद्दल तुम्ही काय म्हणाल? अशा जागा तुम्ही स्वतःच्या ताब्यात घेणार किंवा तिथं काय नवीन नियोजन, किंवा ते खेळाचं मैदान आहे त्याला खेळाच्या मैदानासाठीच त्याचा वापर झाला पाहिजे, याबाबत तुम्ही काय पावलं उचलणार? आणि जी आता मध्ये आपण पार्किंगचे 3-4 टेंडर काढले, दुर्दैव असं की 3-4 टेंडर आमचे फेल गेले. आम्ही अशा जागा आयडेंटिफाय करतोय आणि तिथं पार्किंग झोनच तयार करतोय. आणि तुम्ही सांगितलं इंदिरा कल्याण केंद्रासमोर आम्ही ज्या अनधिकृत गाड्या लागतात त्याची एक पत्र आत्ता पोलिसांना पाठवतोय आणि या गाड्या उचलून त्यावरही कारवाई करायचं आमचं नियोजन चाललेलं आहे. तुम्ही बघितलं असेल आपलं बसस्टॉप तिथं आम्ही हे लावले, रिलिंग लावली, तिथेही बेबारे तिथं रिल लावून ते पार्किंग आम्ही बंद केले. त्याच पद्धती आम्ही या 2-4 ठिकाणी पण आमचं आयडेंटिफाय केलं जागा, तिथेही करतोय आणि आम्ही पार्किंग झोन करतोय. बाकी ठिकाणी आम्ही नो पार्किंग झोन करून पोलिसांनी खडकी रोड संयुक्त कारवाई करायचं नियोजन करतोय. तर आपण बऱ्याच प्रश्नावर चर्चा केली. आता शेवटचा एक प्रश्न विचारतो. येत्या तुमची पुढच्या वर्षासाठी तुम्ही तुमच्या व्हाईस प्रेसिडेंट उपाध्यक्षांच्या कार्यकाळामध्ये नागरिकांना कोणतं आश्वासन द्याल आणि नवीन काय योजना आणाल नागरिकांसाठी फायदेशीर, की तुमच्या कार्यकाळामध्ये ती झाली, तुम्ही ते तडीच न्याल अशी योजना तुमची काय, तुमचं नियोजन काय आहे तुमच्या कार्यकाळामध्ये? आपल्या छत्रपती शिवाजी विधानसभाचे कार्यसम्राट आमदार सिद्धार्थ शिवांनी खडकी कॅन्टोन्मेंटला 4 कोटी रुपये ड्रेनेज लाईनसाठी दिलेत. माझा आमदारांना विनंती होती की आमदार साहेब 10-20 लाख एकच मोठा निधी द्या, जेणेकरून एक खडकीचा मोठा प्रश्न संपल. खडकी ड्रेनेजची खूप वाईट अवस्था आहे. 85-90ला लाईन टाकल्यानंतर नवीन लाईन डेव्हलप झाल्या आणि त्या छोट्या लाईन टाकल्या होत्या, तेव्हा लोकवस्ती मानून तेव्हा जेव्हा ते टाकल्या, आता लोकवस्ती वाढली तर त्या दृष्टीने आम्ही मोठ्या अख्ख्या खडकीचा आम्ही DPR तयार केला ड्रेनेजचा. तो ड्रेनेजचा DPR तयार करून आम्ही आमदार साहेबांचं निवेदन दिलं. आमदार साहेबांनी जो DPDCत मांडून आमदार साहेबांनी 4 कोटीचा निधी मंजूर करून घेतला. आत्ता फायनल स्टेजला आहे. ह्या साधारण मे एंडपर्यंतचं टेंडर होऊन साधारण आम्ही जूनच्या पहिल्या आठवड्यात त्याचं भूमिपूजन घेऊ. आमदारांचं मी धन्यवाद देतो की आमदारांनी असा एवढा मोठा निधी याच्यापूर्वी कधी कोणी दिला होता 4 कोटीचा. 4 कोटी निधी दिला, त्यामुळं खडके सगळ्यात मोठा ड्रेनेजचा विषय आम्ही संपुष्टात आणतोय. आम्ही टार्गेटेड चाललोय की बाबा ह्या वर्षी आपण ड्रेनेज करू, ह्या वर्षी ड्रेनेजसाठी आपण निधी उपलब्ध केला, पुढच्या वर्षी आपण पाण्यासाठी उपलब्ध करू आणि राहिले इतर गल्लीतले रस्ते बिस्ते ह्या वर्षात आम्हाला खडकी स्वच्छ खडकी, सुंदर खडकी आणि भयमुक्त खडकी करण्याचं आमचं नियोजन आमदारांच्या नेतृत्वात करायचं आमचं विजय चाललेला आहे. तसंच आपले खासदार मुरली अण्णांची आमची चर्चा झालेली. अण्णांनी पण आश्वस्त केले तुम्हाला जिथं आता सगळ्यात मोठं आमची अडचण आहे हरीची खडकी कॅन्टोन्मेंट निधीची कमतरता आहे. त्यामुळं खूप इच्छा असताना सुद्धा काही कधी गोष्टी मुळं घालते, कारण की आम्हाला आता GSTचा हिस्सा मिळत नाही, बाकी काहीच हिस्सा नाही, आम्हाला उत्पन्न काही नाही आहे. त्यामुळे आमच्याकडे निधीचा कमतरता आहे. मला सांगायला आम्ही वाटतो की 62 कॅन्टोनमध्ये 2-3 कॅन्टोन सेल्फ सफिशियंट आहेत की जिथं रेग्युलर कामगारांचा पगार होतोय, थोडी बहुत विकासाची कामं होत आहेत. बाकीच्या कॅन्टोनमध्ये 3-3, 4-4 महिने कामगारांचा पगारही होत नाही, एवढी वाईट बिकट अवस्था आहे. पण खडकी कॅन्टोनमध्ये रेग्युलर पगार होतोय, पेन्शन जातीये आणि विकास कामही थोड्या बहुत प्रमाणात होत आहेत. पण मी सर्वात जास्त धन्यवाद देईल माननीय आमचे खासदार, आमचे मंत्री मुरलीधर मोहोळ साहेब आणि आमचे कार्यसम्राट आमदार सिद्धार्थ शिवाय यांच्या पाठिंब्यामुळं आम्हाला भरघोस निधी मिळतोय. त्यामुळे आम्ही विकास कामं करू शकतोय. जसं सांगितलं आत्ता आम्ही 4 कोटी ड्रेनेजची कामं केली. भविष्यात आम्ही पाण्याचं काम आणि रस्त्याच्या कामावरती काम करणार आहेत. आणि सगळ्यात मोठं खडकींना आम्ही आश्वस्त करतोय येणाऱ्या काळात आम्ही खडकीच्या मर्जिंगसाठी आमचे खासदार आणि आमदार साहेब जोरदार प्रयत्न करणार आहेत. आणि नागरी वस्तीचं विलिनीकरण महानगरपालिकेत कधी होईल आणि कसं लवकर होईल यावरती त्यांचा प्रयत्नशील चाललाय आणि ह्याच्यात आम्ही नक्की येत्या काळात यश मिळवू. मी नक्कीच त्याच प्रश्नाकडे वळणार होतो. शेवटचा प्रश्न की
खडकी कॅन्टोन्मेंट आपल्या देशातील 62 कॅन्टोन्मेंट हे जवळच्या महापालिका किंवा नगर परिषद किंवा इतर ठिकाणी मर्ज करण्यात आले. मात्र त्याला अपवाद फक्त खडकी आणि पुणे कॅन्टोन्मेंट आहे आणि देहू रोड. तर मला असं वाटतं की नागरिकांनाही हा प्रश्न भेडसावते. नागरिक संभ्रमात आहेत की आपलं कॅन्टोन्मेंट खडकी कॅन्टोन्मेंट हे महापालिकेत जाणार का, आपल्याला पालिकेच्या सुविधा मिळणार का. कारण सध्या खडकीतील नागरिकांना ना राज्याच्या सुविधा मिळतात ना सेंट्रलच्या सुविधा मिळतात. त्यामुळं नागरिकही अडचणीत आहेत. नागरिकांना अजून पिक्चर क्लिअर झालेलं नाहीये की कॅन्टोन्मेंट बोर्ड खरंच जाणार का महापालिकेत. याबद्दल आतापर्यंत काय सिच्युएशन आहे, काय अवस्था आहे, किंवा जाणार किंवा नाही, थोडंसं त्याबद्दल तुम्ही अधिकृत माहिती दिली तर आमच्या प्रेक्षकांना, आमच्या नागरिकांना त्याचे फायदा नक्कीच होईल. हरीजी, चांगलं विचारलं तुम्ही. हरीजी, तुमचा एक थोडासा मी विषय खोडतो. राज्य शासनाच्या बऱ्याचशा योजना आता आपण लागून घेतल्या, आमदार साहेबांच्या माध्यमातून लागू घेतल्यात. मी आमदार साहेबांना धन्यवाद देतो. सगळ्यात मोठी महात्मा फुले योजना, जन आरोग्य योजना आपल्या खडकी हॉस्पिटलमध्ये लागू करून घेतली. त्याचा लोकांना खूप मोठा फायदा होतोय. आत्ता आपण त्या हॉस्पिटलमध्ये ICU खूप चांगलं चालवतोय. कधी आपण त्याचा अनुभवही घेतलेला आहे. त्यानंतर आपण कार्डियक सेंटर प्रायव्हेट दिले, पण ते प्रायव्हेट जरी असलं तरी त्याला आपण CGS चार्जेस लावलेत आणि CGS चार्जेस खडकीकरांना 5% डिस्काउंट दिले त्याच्यात सुद्धा. आणि ती सुविधा उपलब्ध करून दिली आणि तिथं आपलं ह्याचं कार्ड असेल, तुमचं पंतप्रधानांची जी योजना आहे जन आरोग्याचं कार्ड असेल तेही मोफत आपण करतोय. शहरी गरीब योजना आपण लागू करून घेतलीत. म्हणजे या आमदारांच्या आणि खासदारांच्या माध्यमातून बऱ्याचशा योजना आपण चालू करून घेतल्यात. त्याच्यानंतर राहिला विषय मर्जिंगचा विषय, आपल्या नागरिक वस्तीचं विलिनीकरणाचा विषय. हरीजी, आतापर्यंत 62 कॅन्टोनमध्ये फक्त एकच कॅन्टोन विलिनीकरण झालं, बाकी कुठलेच झाले नाहीये. सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्या नाहीयेत. कागदोपत्री चाललेत पण अजून विलिनीकरण झालेलं नाहीये. हा, प्रक्रिया पूर्णपणे आलीत, प्रोसेसमध्ये आहेत सगळेजण. आपण पण प्रोसेसमध्ये आहोत. माननीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 4 महिन्यापूर्वी डिसेंबर महिन्यात मंत्रालयात 7 कॅन्टोन्मेंट बोर्डाची आणि केंद्राच्या अधिकाऱ्यांची एकत्र बैठक लावली. माझ्या माहितीनुसार आमदारांनी जी माहिती दिली त्यानुसार प्रस्ताव जवळपास फायनल झालेला आहे. येणाऱ्या काही दिवसात लवकरच प्रस्ताव केंद्राला, शासनाला तो जाईल आणि त्याच्यावरती नंतर एक जॉईंट कमिटी बसती, साधक बाधक चर्चा होऊन नंतर प्रस्ताव मान्य होतो अशी आहे. पण आपण खूप जवळ पोहोचलेलो आहोत असं मला वाटतं. म्हणजे आमदारांनी माहिती दिली त्यानुसार आपण खूप जवळ पोहोचलेलो आहोत त्याच्या. आणि लवकरच आपण विलिनीकरणाच्या दृष्टीने पावलं. काय विलिनीकरण होणं का गरजेचं आहे, कारण की आपल्याकडं सगळ्यात मोठा म्हणजे खडकी रोडचं फंड, जर फंड उपलब्ध झाले असते तर हे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विलिनीकरणाचा उपयोग काय, आपल्याकडं BDSचे अजून कायदे तेच कायदे आहेत. त्यामुळं घर बांधणे, घर दुरुस्ती याला खूप अडचणी येतात आणि जाचक कायदे आहेत. आमदारांना आम्ही खासदारांनी सांगितलं की बाबा मुख्य अडचण काय, आम्हाला लोकवस्ती वाढतीये, घर वाढतात, पण आम्हाला तोच अजून 0.5 आणि .A1 FS आहे. आमची त्यात मागणी की बाबा आता इंग्रज गेले तर आम्हाला यातनं आम्हालाही मुक्त करा, आम्हालाही चांगल्या सुखसुविधा जाचातनं मुक्त करा आणि आम्हाला नागरिक सुविधा द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, आम्ही आमदार आणि खासदारांनी सांगितलं, पुणे शहराचा विकास करताना जोपर्यंत खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचा विकास होत नाही तो तुमचं अख्खं शहर सुधारू शकणार नाही. कारण की दोन्ही शहराच्या बरोबर मध्यभागी आहेत. कारण की सगळे ॲडजॉइनिंग रस्ते ह्यांना यातनं जी वाहतूक जाती ह्या दोन्ही कॅन्टोन्मेंटच्या मध्ये जाते. त्यामुळे इथं रस्ता रुंदीकरण असेल किंवा काही असेल तर ह्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी तुम्हाला महानगरपालिका विलिनीकरण या प्रक्रिया खूप सोप्या होतील. तर आम्ही या जवळ नक्कीच आमदारांच्या आणि खासदारांच्या प्रयत्न आम्ही लवकरच विलिनीकरणाच्या दिशेने पाऊल टाकू. तर प्रेक्षक आपण ऐकलं, हे होते उपाध्यक्ष अभयजी सावंत यांनी आपला जो प्रश्न होता, जो आमच्याकडे आपण सातत्याने मांडत आहात की खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड हे महापालिकेत जाणार का, विलिनीकरण होणार का, तर त्याची प्रक्रिया 99-90% पूर्ण झाली आहे. येत्या काही दिवसात नक्कीच खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड इतर कॅन्टोन्मेंट प्रमाणेच महापालिकेत विलीन करण्यास जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, असं अभय सावंत यांनी सांगितलं आहे. तर अभयजी, आपण जे आश्वासनं जनतेला दिलीत तर हे पूर्ण करण्यात आपण नक्कीच यशस्वी व्हाल अशी मी अपेक्षा करतो. आणि नागरिकांच्या अडचणी सोडवण्यात आपण समर्थ आहातच, यापुढेही समर्थ असणार. आणि
भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार, स्थानिक आमदार सिद्धार्थदादा शिरोळे यांच्या निधीतून खडकी कॅन्टोन्मेंट मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहेत आणि त्याचं सर्व श्रेय अभय सावंत यांनी खडकी कॅन्टोन्मेंटला निधी आणून खडकी परिसरातील विविध विकास कामे त्यातून होत आहेत. तर यात एक मोठं योगदान अभय सावंत यांचं आहे. शिवाय सिद्धार्थदादा शिरोळे यांनी खडकी कॅन्टोन्मेंटवरती मेहर नजर ठेवलेली आहे. त्याबद्दल त्यांचे आभार पुणे PCMC न्यूज चॅनेलतर्फे. आणि अभयजी, आपण आमच्या चॅनेलला एवढी वेळ दिला त्याबद्दल आपले धन्यवाद आणि आम्ही आपले आभारी आहोत. एक मिनिट, मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो, एकट्या अभय सावंतचं श्रेय नाही आहे, हे सगळं टीम वर्क आहे. हे भारतीय जनता पार्टीचं टीम वर्क आहे. भारतीय जनता पार्टीचे आमचे मंडळाध्यक्ष असतील, श्याम काचे असतील, माझे सहकारी मित्र असतील, कमलेजी चास्करजी असतील, संगीता भाभी गवळी असतील, कार्तिकदा हिवरकर असतील, दुरेंद्रजी भापकरजी असतील व आमचे सर्व सरचिटणीस पदाधिकारी, ह्या सगळ्यांचं एकत्र टीम वर्क. आमचे युवा मोर्चा अध्यक्ष असतील योगेश करून असतील, महिला अध्यक्ष असतील सोनल दुबळे असतील, ताई असतील, या सगळ्यांचं आमचं एकत्र टीम वर्क आहे. म्हणजे एकटे अभय सावंत काही नाही आहेत. अभय सावंत हा फक्त फेस आहे, बाकी सगळे मागं काम करणारी ही सगळी टीम आहे. त्यामुळे ह्या सगळ्या टीम वर्कनी सिद्धार्थांकडे आम्ही प्रत्येक वेळेला हक्कानी गोष्टी मागतो. सिद्धार्थ असतील, आमचे मुरलीधर मोहोळ यांच्याकडे आम्ही हक्कानी या गोष्टी मागतो आणि खरंच त्यांची आमच्यावरती मेहर नजर आहेत. तुम्हाला म्हणतात तसंच आहे. त्यांच्या निधीमुळेच आत्ता खडकी कॅन्टोन्मेंटचं विकास कामं खूप चांगल्या पद्धतीने चाललेली आहेत. त्यामुळं असं कधी वाटत नाही इतर कॅन्टोन्मेंटला आम्ही सांगतो इतर कॅन्टोन्मेंटच्या सभासदांना आमच्याकडे एवढे पैसे, अरे तुमच्या आमदार खासदार खूपच छान आहेत, आमच्याकडे एवढे निधी येत नाहीत. आणि त्याबरोबर मी धन्यवाद आमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनाक्षी लोहिया मॅडम असतील, आमचे ब्रिगेडियर परमजित जोत सिंग यांचं असेल, आणि ह्यांच्याकडनं NOC असतात आमच्याला. काम जेव्हा निधी येतो त्याला आम्हाला NOC द्यायला लागते. ती NOC नाही कधीच मागं पुढं बघत नाहीत, ती NOC देतात. त्यामुळं पटकन कामं होतात आमची. त्यांचंही मी धन्यवाद केलं. आणि खडकी कॅन्टोन्मेंटचे कर्मचारी जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्या खडकी कॅन्टोन्मेंटचे अधिकारी, त्यांचंही मी धन्यवाद करेल, कारण तेही कधी आडेवेळे घेत नाहीत. तेही खूप चांगलं सहकार्य करतात. त्यांचंही मी धन्यवाद करेल. तर मित्रांनो, आपण नक्कीच पाहत असाल अभय सावंत यांनी आज आपल्याला माहिती दिली आणि या माहितीतून बऱ्याच प्रश्नांचे उत्तरं तुम्हाला मिळाली असेल. मात्र राजकीय पार्श्वभूमी असलेले अभय सावंत हे अतिशय मनमिळाऊ, शांत, संयमी स्वभावाचे असे खडकी कॅन्टोन्मेंट लोकप्रिय उपाध्यक्ष म्हणून खडकी कॅन्टोन्मेंटला लाभलेले आहेत. त्यांना पुढील वाटचालीस आपण आपल्या चॅनेलतर्फे शुभेच्छा देत आहोत. असंच कार्य तुमचं निरंतर चालू राहावं ही आमच्या चॅनेलतर्फे तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. आनंद झाला तुमच्यावर भेटून.